वडिलांचे
वडिलांचे फळ म्हणतात महाराज, वडिलांचे फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून आपली कुलस्वामिनी आपलं आराध्य श्री पांडुरंगराय यांच्या चरणावरती करुणा प्रार्थना करतात. प्रभू, व्यवहार अशा तऱ्हेचा आहे आपला, एखाद्यानं म्हैस घेतली चांगली नाही का, आम्हालाही वाटतं ती बघितल्यानंतर आपल्याकडे असावी. आता त्यानं म्हैस आणली आहे चांगली 2 लाख रुपयाची हरियाणावर नाही का, आणि इथं आमची जर अवस्था बघायला गेलो, शेळी घ्यायची पात्रता आमची, पण दुसऱ्याचं बघितलं की आम्हाला वाटतं आमचंही असावं नाही का, आमच्याकडे असावं. एखाद्यानं मोबाईल घ्यावा, आता त्याच्या हातात मोबाईल बघितला की आम्हालाही वाटतं आमच्याकडे असावा की हो, पण आता त्यानं जो काय मोबाईल घेतलाय चांगला 2 लाख रुपयाचा नाही का, आयफोन, आणि इथं आमची परिस्थिती अशी, साधा बटनाचा मोबाईल घ्यायचा म्हटलं तर खिशात आमचे पैसे नाही. पण दुसऱ्याचं बघितलं की आम्हालाही वाटतं काय आमचंही असावं नाही का, प्रयत्न करायला नको.
कष्ट करायला नको, पण असावं. दुसऱ्याचं बघितलं की मलाही असं. याने परमार्थ करायला नको, भक्ती करायला नको, आराधना करायला नको, पण अपेक्षा काय? संत गेले तया ठाया, देवराया पाववी. माझ्याकडनं परमार्थ करणं होत नाही, भक्ती करणं होत नाही, तेवढी श्रद्धा माझ्या ठिकाणी नाही. पण संतांनी जी काय अवस्था प्राप्त करून घेतली आहे ती अवस्था मला प्राप्त व्हावी नाही का? तुमचं बघितलं की आम्हालाही वाटतं काय आमच्याकडे असावं. आता वाटणं आणि प्रत्यक्षात तसं असणं फरक आहे बरं. आम्हाला वाटतं ती गोष्ट वेगळी, परंतु प्रत्यक्षात तसं असणं मात्र भिन्न आहे. एखादा बाजारात दिसतो आम्हाला येतं, पिशव्या भरभरून असणारं साहित्य घेऊन आला बाजारात. आता त्याला बाजारातनं पिशव्या घेऊन येताना बघितल्याबरोबर आम्हालाही वाटतं आम्हीही बाजारात जावं, आम्हीही पिशव्या भरभरून असणारं सामान आणावं. पण परिस्थिती काय, वस्तुस्थिती काय? अरे त्याच्या खिशात पैसे, तू पिशव्या भरून आणेल, पोती भरून आणेल, नाही तर एखादा टेम्पो भरून आणेल, पैसेच त्याच्याकडे. आणि आमची अवस्था, आमच्या खिशात 50 रुपये, तीही 2 जागेवर चिटकवलेले नाही का. आणि अपेक्षा मात्र काय, त्यानं 2 पिशव्या आणल्यात की आम्ही का आणले नाही का. प्रत्यक्षात असणं आणि वाटणं मात्र त्याच्यामध्ये फार तफावत आहे. याने पूर्व साधू संतांनी जी काय अवस्था प्राप्त करून घेतली, ज्ञानोबारायांनी जे काय प्राप्त करून घेतलं, आमच्या नाथरायांनी जे काय प्राप्त केलं, नामदेवरायांनी जे काय प्राप्त केलं, ते मलाही त्या ठिकाणी प्राप्त व्हावं. महाराजांनी म्हणावं, वडिलांचे इच्छी बळ नाही बळ ते अंगी. माझी मला कळतंय नाही का काय, तेवढी भक्ती माझ्या हातनं घडली नाही, तेवढा परमार्थ माझा नाही, तेवढा अधिकार माझा नाही, तेवढी पात्रता माझ्या अंगात नाही. पण साधू संतांनी जे काही मिळवलंय ते मलाही मिळालं, ती अवस्था मलाही प्राप्त झाली पाहिजे नाही का. संत गेले तया ठाया, देवराया पाववी. काय काय परमार्थ त्या साधू संतांनी केलाय, माझ्याच्यानं तेवढा घडलेला नाही, परंतु त्या महात्म्यांसारखी अवस्था मलाही प्राप्त झाली पाहिजे. एखाद्याला असते जमीन 100 एकर नाही का, त्याला 100 एकर जमीन आहे, मला कशामुळे 5? अरे बाबा, त्यानं कष्ट केलं, त्यानं मिळवली, नाही नाही बरोबर आहे, पण त्याला 100 आहे, मला कशामुळे 5? मला काय 100 नाही, मला काय 100 एकर घेणं होत नाही, पण मला 5च कशामुळे नाही का. तसं मला काय साधू संतान एवढा परमार्थ करणं होत नाही. त्यांनी जी आराधना केली, त्यांनी जी भक्ती केली, तेवढी माझ्याकडनं करणं होत नाही. तेवढ्यासाठी परिहार दिला 3ऱ्या चरणामध्ये, काय चेष्टांची कामारूढी. अरे बाबा, जे महात्मे होऊन गेले त्यांनी जो काही परमार्थ केला त्याची बरोबरी माझ्या सारख्याच्यानं होणार नाही. कसे होते हो महात्मे? अधिकार संपन्न असणारे आमचे महात्मे, त्यांनी जो काही परमार्थ केला त्या परमार्थाच्या बळावरती देवाला त्यांनी अधीन केलं. देव त्यांच्या अंकित झाला नाही का. गोरोबा काकाचं पहा चरित्र, चोखोबारांचं चरित्र पहा, सावता महाराजांचं चरित्र पहा. प्रत्यक्ष देवानं यांच्या घरी जाऊन राबावं नाही काका, कारण या भक्तीच्या बळावरती, या परमार्थाच्या बळावरती या महात्म्यांनी देवाला अधीन केलेलं होतं, अंकित केलेलं होतं. नवे नवे या महात्म्यांची सत्ता आमच्या त्या भगवंतावरती चालावी. महाराज म्हणतात पहा, तुका म्हणे भावे
सत्ता राबवावी, महात्म्यांनी भगवत भक्ती करावी आणि प्रत्यक्ष देवावर सत्ता गाजवावी. नाही देवानं भ्यावं कुणाला? या महात्म्यांना. आमची परिस्थिती काय? घरात बायको घेणार, देव कधी भ्यायचा? देहाचं महत्व संपले का? अंतकरणातली आशा गेलीये का? विषय वासनेपासून आमचं मन अंतरलंय का? अंतकरणातला लोभ मोह संपलाय का? आता या सगळ्या गुणांची जर आम्ही संगत करूत असू तर देव आमचा कसा व्हायचा? जो काही परमार्थ या साधू संतांनी केला, साधू संतांचं द्या सोडून, आमच्या पूर्वजांनी जो काही परमार्थ केला त्याच्या 1% परमार्थ तरी आमच्या हातनं घडतंय का? महात्म्यांची बरोबरी ते तर सोडूनच द्या हो, पण आपल्याच पूर्वजांनी जो परमार्थ केला त्याच्या 1% तरी घडतोय का आमच्या? आपल्या वास्कर फळाच्या मूळ पुरुषाचं चरित्र जर आपण पाहिलं, काय अवस्था आहे? वयाचं 92वं वर्ष चालू आहे, प्रकृती क्षीण झालेली आहे. कार्तिकीची पायीवारी, पंढरपूरहून आळंदीला चालत जायचं आहे. शरीर तर साथ देत नाही, पण वारी तर चुकवायची नाही. बरोबरच्या लोकांना सांगितलं, फलटण पूर्वी जर या देहाला काही झालं तर माघारी पंढरपूरला घेऊन या आणि काय संस्कार करायचे पंढरपूर नगरीत करा. आणि फलटण ओलांडून जर पुढे गेल्यानंतर देह पडला तर आळंदीला नाही, आणि आळंदीला जाऊन या देहावरती संस्कार. फलटण ओलांडलेला आहे, सासवडचा मुक्काम झालेला आहे, दिवे घाटातनं दिंडी खाली उतरते नाही का? घाटाच्या खाली उतरल्यानंतर पाहिलं जाऊन महाराजांकडे, बैलगाडीतच बसलेले हो, काय चालणं होत नव्हतं, काय नव्हतं, शरीर थकलेलं. विसाव्याला थांबल्यानंतर जाऊन पाहिलं तर काय देह पडलेला आहे, देह ठेवलाय. आता देह ठेवलाय, सांगितलंय आळंदीला न्यायचंय, तयारी सुरू झाली. आता ही असणारी गोष्ट तिथल्या स्थानिक लोकांच्या कानावरती गेली. वास्कर महाराजांनी देह ठेवलेला आणि त्यांचा देह आळंदीला घेऊन जाण्याची तयारी चाललेली आहे. त्याबरोबर त्या गावच्या लोकांनी त्या ठिकाणी वाट अडवली हो, आणि म्हणू लागले, अहो एवढ्या मोठ्या सत्पुरुषाचा देह आमच्या गावात पडला, आता यांची समाधी याच गावात झाली पाहिजे, आमच्याच गावात झाली पाहिजे, आम्ही पुढे जाऊ देणार नाही, आम्ही हवी असेल ती जागा वगैरे सगळं उपलब्ध करून देतो. परंतु इथनं पुढे त्यांना घ्यायचं. आता सांगतायत, बरोबरची संगतीची माणसं सांगतायत, अहो महाराजांचा मनोदय, आळंदीला असणारे काय संस्कार व्हावे, इथं आम्हाला त्याप्रमाणे करता येणार नाही, आम्हाला आग्रह करू नका, हट्ट करू नका. परंतु ती गावकरी मंडळी मात्र हट्ट सोडायला तयार नाही. काय करावं? काय महाराजांचा मनोदय एकीकड, समोरच्या माणसांचा दुराग्रह एकीकड, विवंचनेमध्ये असणारी बरोबरची मंडळी. पण काय चमत्कार व्हावा, झोपेतून ज्या प्रकारे मनुष्य जागा व्हावा त्या प्रकारे महाराज उठून बसले. लागले म्हणाला, अरे सूर्य डोक्यावर आला आणि अजून उरुळीतच आहेत का तुम्ही? कधी जायचं पुढं, कधी मुक्काम गाठायचा, चला त्वरा करा, लवकर करा, नाही का? काळावरती ज्यांनी सत्ता गाजवली असे असणारे, बरं एवढ्यावरतीच थांबलं का? उरुळीतनं उठले, पुन्हा पुण्याचा मुक्काम, पुन्हा ओलांडून पुढे आल्यानंतर चरोली गावामध्ये पुन्हा देह ठेवलेला. तिथला पाटील पुन्हा अडवायला चरोलीतनं पुढे जाऊ देणार नाही, पुन्हा उठून बसलेले आळंदी नगरीत जाऊन पुन्हा देह महाराजांनी ठेवलेला. अहो ज्या काळाला तुम्ही आम्ही भूतो त्या काळावर सत्ता गाजवणारे आमचे हे महात्मे नाही का? जगाला काळ खातो, पण महात्मे मात्र या काळाला आपल्या तालावरती नाचवतात. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. महात्मे काय करतात? महात्म्यांची सत्ता, ही सत्ता कशाने निर्माण झाली, हा अधिकार कशाने निर्माण झाला, काय नेमकं याला कारण आहे? याला कारण काय? त्यांनी केलेला तो परमार्थ, त्यांच्या अंतकरणातली श्रद्धा, त्यांची भगवंताप्रती असणारी निष्ठा, हे सामर्थ्य त्यांना त्या ठिकाणी प्रदान करत असते. कोणत्या अवस्थेमध्ये महात्म्यांनी परमार्थ केला
काही सोयी सुविधा होत्या का उकरून? काय अवस्था होती? प्रापंचिक स्थिती जर आम्ही या महात्म्यांची पाहायला गेलो तर एक नाथराय जर आमचे सोडले तर सगळ्यांच्या घरची परिस्थिती कशी होती हे काही वेगळं सांगायची गरज. घरामध्ये दारिद्र्य. ज्ञानोबारायण सारख्यांना भिक्षा मागितल्याशिवाय पोटाला मिळत नव्हतं. ज्या ज्ञानोबारायांच्या नावावरती आज गावोगावी उद्योग चाललेले आहेत नाही का? उद्योगच म्हणावं लागते त्याला. आता त्याला का परमार्थ म्हणावं का नाही का? त्या ज्ञानोबारायांनी किती बँकांमध्ये पैसे ठेवले होते? किती एफड्या होत्या ज्ञानोबारायांच्या? शिल्लक किती होती देह ठेवला तेव्हा? भिक्षा मागायला गेलं तर भिक्षा सुद्धा कुणी नीटनेटकी वागू नये आमच्या ज्ञानोबारायांना. संन्यासाची पोरं आहेत, सावली सुद्धा तुमची आमच्या अंगावरती पडता कामा नये नाही का? दूर लोटायचं, लांबून जायचं, तुमची सावली सुद्धा आमच्या अंगावरती. आणि जरी कुणी दिलीच भिक्षा तर आमच्या त्या विसोबा सारख्याने यावं आणि ती सगळी झोडी फाडून टाकावी, ती भिक्षा माती मोल त्या ठिकाणी करून टाकावी. ही सगळी असणारी अवस्था. नामदेवरायांचं काय वेगळं होतं? 14 माणसांचं कुटुंब आमच्या नामदेवरायांचं. घरामध्ये अन्नाची नित्य भ्रांत, काय खावं ही पंचायत. चिमणी जर घरात उडून आली एखादी, एक दाणा सुद्धा त्या चिमणीला मिळायचं नाही, अशी असणारी सगळी परिस्थिती. चोर जर शिरला घरात चोरी करण्याच्या उद्देशानं कुणाच्या? नामदेवरायाच्या घरी, तेच घ्यायचं ते सगळं घरातलं बघून अवस्था. त्याला वाटायचं आपल्याच अंगावरचे कपडे नाही काढून घेतले म्हणजे मिळवलं नाही का? असली सगळी नामदेवरायांची असणारी परिस्थिती. एकमेव अपवाद तो कोण असं तर आमच्या नाथराय. अगदी पालखीत बसून वारी करणारे कोण तर आमचे नाथबाबा. काय दाखवायचं होतं नाथबाबांना? की एखाद्याची प्रापंचिक परिस्थिती परमार्थाला आडवी येऊ शकत नाही. प्रारब्धानं जर आपल्याला ऐश्वर्य दिला असेल तर त्याचा भोग घेत घेत सुद्धा परमार्थ करता येतो. हेच आम्हाला नाथ चरित्रात शिकता येईल. त्यांनी जो काय परमार्थ केला आणि आम्ही जो काय परमार्थ करतो, काय अवस्था. लावा बरं स्केल. स्केल लावल्यावर आमच्या लक्षात येतं आम्ही त्यांच्यासारखा परमार्थ करू शकत नाही. तेवढ्याकरिता तो परिहार दिला. ज्येष्ठाची काय माजुरी. ज्येष्ठांसारखा म्हणजे जे काही वडील संत महात्मे यापूर्वी होऊन गेले त्यांच्यासारखा परमार्थ आमच्या हातून घडणं शक्य त्या ठिकाणी नाही. परंतु आमची अपेक्षा काय? संत गेले तया ठाया देवराया पावनी. त्यांच्यासारखा परमार्थ आम्हाला करणं होत नाही. परंतु आमची अपेक्षा मात्र कशी हो? त्या महात्म्यांसारखी अवस्था आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाली पाहिजे. त्यांनी केलेला परमार्थ आणि आमच्या हातून जो काही परमार्थ होतो, तुलना जर आम्ही करायला गेलो, तुलनाच त्या ठिकाणी होऊ शकत नाही. तुलनाच त्या गोष्टीची होऊ शकत. कशी तुलना तर करावी हो? निसर्गात ज्या ठिकाणी समता नाही, समानता कुठे दिसत नाही, त्या ठिकाणी तुम्ही जर तुलना करा असं जर म्हणत असाल तर तुलना आम्ही करावी तर कशी करावी? इतर देहाशी तुलना करणं तर दूर, पण एकच देह जर आम्ही आमच्या डोळ्यापुढे घेतला, त्या देहाच्या हाताला असणारी जी काय 5 बोट ती सुद्धा एकसारखी नाही. तर तुलना तुम्ही आम्हाला करायला सांगता कशाची? नाही का? 5 बोट ती तर एकसारखी आहेत. एक लहान, एक मोठं, एक सगळ्यात मोठं, एक त्याच्याहून लहान, अशी सगळी असणारी अवस्था. निसर्गानं ज्या ठिकाणी असमतोल निर्माण केलेला आहे, समता ठेवलेली नाही, तेव्हा तुलना आम्ही करावी तर कशी करावी? ज्या निसर्गानं उंट निर्माण केला तोच निसर्ग शिडी निर्माण करताना आम्हाला दिसतो. ज्या निसर्गात नारळाचं झाड आहे त्याच निसर्गानं हरभऱ्याचं झाड सुद्धा निर्माण केलं. एवढी जर विषमता निसर्गातच असेल तर आम्ही तुलना करावी कशी करावी?
पहा, वस्तू आहेत आमच्या बाजारातल्या, एका वस्तूचा भाव वेगळा आणि दुसऱ्या वस्तूचा भाव. सोन्याचा भाव काय? सोन्याचा भाव, सोनं जर घ्यायला आम्ही गेलो बाजारात आज, काय अवस्था आहे? केवढ्याला तोळा? 1.5 लाख रुपयाला तोळा, म्हणजे 10 ग्रॅम नाही का. आणि लोखंड घ्यायला गेलो तर 70 रुपयाला किलो, किलोभर मिळतं नाही का. सोनं घ्यायला गेलो तर 1.5 लाख रुपयाला तोळा. का? समतेची अपेक्षा तुम्ही करताय ना, मग द्या ना लोखंडाच्या भावात सोनं. समानता पाहिजे तुम्हाला, तुलना करताय ना तुम्ही. मग तुलना करताना करा की लोखंड एवढं सोनं केलं तर जमते? जमत नाही. घरामध्ये दावणीला बैल असतात आपले, शेतकरी इतकं नाही आपण सगळे. आता बैल नाहीत, आता जराशा आहेत सगळं नाही. पूर्वी जरा थोडस 20-25 वर्षाचा काळ जर आम्ही पाहायला गेलो, बैल असायचे. आता दावणीला असायचा एखादा बैल, म्हणजे कसा तरणा नाही का, चौसाय, टोकदार शिंग आहेत, सोडला तर शेपटाचा गोंडा वर करूनच पळतोय नाही का, असा असणार. असा बैल दावणीला असल्यानंतर काय चार चारदा त्याच्याकडे जायचं नाही, पाठीवरनं हात फिरवायचा. त्याला अजून काय गोनपाटाचं पोते घ्यायचं, चुळत बसायचं. कवळी लुसलुशीत असणारी वैरण हुडकून आणायची त्याच्या करता, त्याच्या पुढे टाकायची. कोणाला? जो बैल तरणा लुसलुशीत आहे, अंगा पिंडानं मजबूत आहे, अशा बैलाला. आणि त्याच दावणीला दुसरं एक बैल असायचे. कसं? दात पडले, म्हातारा झाले, कातडं सगळं हाडकाला जाऊन चिटकले. त्यालाही वैरण टाकतच होतो की आम्ही उपाशी ठेवत होतो, टाकतच होतो की, पण कुठली? सगळ्या जनावरा पुढची शिल्लक राहिलेली गोळा करायची आणि त्याच्या पुढे टाकायची नाही. त्याच्या दाढा पडल्या, दात पडले, त्याला खाता येईना, जे दुसऱ्या जनावरांनी राखले ते त्याच्या पुढे आणून टाकायचं नाही. म्हणजे आमच्याच स्वतःच्या अंतःकरणामध्ये जिथं समता नाही, आणि आम्ही अपेक्षा मात्र कशाची करतो? हो, समतेची करतो नाही का, समानतेची करतो. समानता जर ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी तुलना व्हावी कशी? आम्हाला अपेक्षा काय? संत गेले तया ठाया देवराया पावनी. संतांनी जे प्राप्त करून घेतलं ते आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. कसं मिळवावं मग आम्ही त्यांच्यासारखं? आता ते शिवाजी महाराजांचं चरित्र आम्ही ऐकलं की आम्हाला वाटतं आम्हीही शिवाजी महाराजांसारखं व्हावं. शिवाजी महाराजांसारखं व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? त्यांच्यासारखा पोशाख करावा नाही का, तो चिरेटोप आणावा, डोक्यावरती घालावा, अंगरखा मलमलीचा अंगरखा आणावा, अंगात घालावा, एखादी तलवार कमरेला अडकावी, दाढी वाढवायची नाही का शिवाजी महाराजांसारखी. दाढी होती त्यांना, दाढी विषय. आता ते शिवाजी महाराजांचं नाक जर बघितलं तर चांगलं असं टोकदार नाक माझ्यासारखं होतं नाही का. आता एखादं नकटत असेल तर काय करा, उडून बळच ताणून करावं टोकदार त्याला नाही का, नाहीतर करावी लयच हाऊस असली तर प्लॅस्टिक सर्जरी जाऊन करा. एवढं सगळं केलं की काय झालो आम्ही शिवाजी महाराज, बरोबर? एवढ्यानं आम्ही शिवाजी महाराज होऊ का? शिवाजी महाराज जर आम्हाला व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? शिवाजी महाराजांसारखी निष्ठा अंतःकरणामध्ये रुजवावी लागते. शिवाजी महाराजांसारखी कर्तृत्व परायणता आमच्या अंगी पाहिजे. शिवरायांसारखा पराक्रमी या मनगटात असावा लागतो, तेव्हा आम्ही शिवाजी महाराजांसारखं होऊ. नुसता वेश केला, नुसती कापडं त्यांच्यासारख्या अंगावरती घातली, नुसती त्यांच्यासारखी दाढी मिशा वाढवली म्हणून आम्ही शिवाजी महाराज त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. महात्म्यांसारखी अवस्था जर आम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर काय करायला पाहिजे? महात्म्यांनी जे काही प्राप्त करून घेतलं ते आम्ही त्या ठिकाणी मिळवलं पाहिजे. त्यांच्यासारखा परमार्थ आमच्या आत्म घडला पाहिजे. त्यांच्यासारखी भक्ती, त्यांच्यासारखी श्रद्धा, त्यांच्यासारखी निष्ठा आमच्या अंगी आम्ही बांधवायला पाहिजे. त्याशिवाय महात्म्यांसारखी अवस्था आम्हाला प्राप्त व्हावी तर कशी व्हावी? पहा, महात्म्यांनी जे काही मिळवलं भक्ती केली आमच्या महात्म्यांनी, आणि त्या भक्तीच्या बळावरती काय केलं?
रिद्धी सिद्धी स्वतःच्या पाठीमाग आणल्या. महात्मे लागले का आमचे रिद्धी सिद्धीच्या पाठीमाग? महात्म्यांच्या पाठीमाग रिद्धी सिद्धीने यावं ही महात्म्यांनी काय केलेलं आहे, मिळवलेलं आहे. महात्म्यांची ही अवस्था आहे. व्यवहारामध्ये आपण पाहतो एखादा चोर असतो, त्या चोराला तुरुंगात न्यायचं असतं. कुठं? कोर्टात. आता चोर म्हणजे काय साधा सुद्धा पाकिट माराय काय नाही, अट्टल दरोडेखोर असणारा चोर. 5-25 पोलिसांनी त्याला गराडा घालावा. त्या 5-25 पोलिसांच्या गराड्यामध्ये त्या चोराला तुरुंगातनं कोर्टातनं पुन्हा तुरुंगात आणलं जातं. नाही, त्याच व्यवहारात दुसरं एक दृश्य आम्हाला दिसतं. काय? एखादा आमदार आहे, एखादा मंत्री आहे, तोही असाच 5-25 पोलिसांच्या गराड्यामध्ये चाललेला. मग आता तो चोर आणि तो मंत्री एकाच योग्यतेचे का, एकाच पात्रतेचे का? काय परिस्थिती आहे? चोरांच्या भोवताली असणारे पोलीस चोराच्या अधीन आहेत का चोर पोलिसांच्या अधीन आहे? तो चोर पोलिसांच्या अधीन नाही का? पोलिसांनी बस म्हणले की बसतो, उठ म्हणले की उठतो, चल म्हणले की चालतो. आणि याच्या उलट आमदाराच्या सभोवताली असणारे, मंत्र्याच्या भोवताली असणारे पोलीस, पोलिसांनी सांगितल्यावर मंत्री बसतो, बरोबर नाही? त्या मंत्र्यानं थांबा म्हटले की त्या पोलिसांनी थांबावं, बसा म्हटले की बसावं, उठा म्हटले की उठावं. मंत्री भले पंचपक्वान्न झोडीत असेल, पण त्या मंत्र्यानं खा म्हटल्याशिवाय त्यांना खाता पिता सुद्धा येत नाही. काय परिस्थिती दिसायला आम्हाला दिसते की चोराच्याही भोवताली पोलीस आहेत आणि मंत्र्याच्याही भोवताली पोलीस आहेत. पण इकडं काय अवस्था? पोलिसांच्या ताब्यात चोर आहे आणि इकडं काय अवस्था? मंत्र्यांच्या ताब्यात पोलीस आहेत. या न्यायाने आम्हाला त्या रिद्धी सिद्धीच्या पाठीमागं पळावं लागतं. प्राप्त व्हावं, आम्हाला प्राप्त व्हावं. पण महात्म्यांना मात्र या रिद्धी सिद्धीच्या पाठीमागं धावावं लागत नाही. रिद्धी सिद्धी यांच्या पाठीमागं धावत असतात, यांच्या पाठीमागं लागलेले असतात. स्वीकार करा, अंगीकार करा म्हणून या रिद्धी सिद्धीनं आमच्या महात्म्यांना विणवावं. ही अवस्था जी काय महात्मे प्राप्त करून घेतात, कशाच्या जोरावरती? भक्तीच्या जोरावरती, भावाच्या जोरावरती, श्रद्धेच्या जोरावरती, निष्ठेच्या जोरावरती. महात्म्यांच्या अंगी हे सगळं बळ त्या ठिकाणी आलेलं असतं. परमार्थ केला आमच्या महात्म्यांनी. हा परमार्थ महात्म्यांना घडला तर कसा घडला हो? काय करावं लागलं याच्या करता? अहो याच्या करता महात्म्यांना त्याग करावा लागला, सोडावं लागलं नाही का? काय त्याग केला महात्म्यांनी? घर सोडलं, बायका पोरं सोडली. मग घर बायका पोरं सोडणारे आमचे संत महात्मे कुटुंब वत्सल नव्हते का? मग कुटुंबाप्रती काय कर्तव्य निष्ठा नव्हती का यांच्या अंतःकरणामध्ये? बायका पोरांची काय प्रेम भावना वगैरे नव्हती का? तर नाही. महात्म्यांनी त्याग केला म्हणजे बायको सोडली, पोरबाळा सोडली, प्रपंच सोडला, नवे. उलट आम्हाला सांगितलं काय? नका तेजू रांगडा पोरे, बांधा सोपे माड्या घरी. अरे ही बायका पोरं सोडू नका, प्रपंच सोडू नका, माड्यावर माड्या बांधा नाही का? काय हे हरकत नाही. मग सोडलं तरी काय? आमच्या या महात्म्याने त्याग केला म्हणजे नेमकं केलं काय? कशाचा त्याग आमचे हे संत महात्मे करतात? वर्णन काय बोलतो पहा. त्याग तरी ऐसा करा
अहंकारा दवडावे. काय त्याग केला आमच्या महात्म्यांनी, काय सोडलं? अहंकाराचा त्याग आमच्या महात्म्यांनी केला नाही. आम्हाला त्याग शक्य होतो का? त्याग घडतो का आमच्या हातनं? रस्त्यानं चालताना एखादी चिंधी जरी आम्हाला सापडली तरी आम्ही ती उचलून घ्यावी नाही काका? बैलगाडीला वंगण घालायला का होईना, वंगाडीला लावायला तरी का होईना, होईल नाही? वळली तर वासराला कानी तरी होईल. आणि आमच्याकडून अपेक्षा काय? त्याग करायला सांगितलं नाही का? त्याग घडतो का आमच्या हात? महात्म्यांनी काय सोडलो? कशाचा त्याग केला? अहंकाराचा त्याग आमच्या महात्म्यांनी केला. अहंकार माहिती आहे सगळ्यांना, पवित्र असतो नाही का अहंकार? नाही मग कसं सगळे त्याच्याच पाठीमागा लागला अहंकाराच्या? काय अवस्था आहे, काय बघतोय आम्ही रोज? माझ्यासारखं कोणी नाही का? दंड थोपटून चालू आहे सगळं. काय मी आणि माझं, याच्याशिवाय आहे का दुसरं? अहंकार सोडला आमच्या महात्म्यांनी, लोभ सोडला, मोहाचा त्याग महात्म्यांनी केला. आमच्याच्याने हे घडेल का? कशाच्या बळावरती सोडलं होय सगळं महात्म्य? अहंकार सोडला, वासना सोडली, लोभ मोह या सगळ्यांचा त्याग आमच्या संत महात्म्यांनी केला. कशाच्या साह्यानं? हे सोडण्याकरिता लागणारं आवश्यक बळ महात्म्यांनी कशाच्या द्वारे प्राप्त केलं? कोणत्या गोष्टीनं आमच्या महात्म्यांना ही शक्ती दिली या सगळ्या गोष्टींचा त्याग करण्याची? कशाच्या साह्यानं? तर भगवंताच्या नामचिंतनाच्या साह्यानं. भगवंताचं नामस्मरण करावं आणि त्या नामस्मरणाच्या बळावरती काय करावं? हो, या सगळ्या गोष्टींचा त्याग करण्याचं सामर्थ्य आमच्या या महात्म्यांनी मिळवावं. तुकोबाराय म्हणतात, भगवंता जे काही सामर्थ्य आमच्या या साधू संतांनी प्राप्त करून घेतलंय ते सामर्थ्य मिळवण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी अजिबात नाही. परंतु माझी अपेक्षा मात्र अशी आहे, कोणती? संत गेले तया ठाया देवराया भावनी. ते बळ आमच्या अंगी नाही. महात्म्यांच्या अंगी जे काय बळ होतं ते बळ आमच्या अंगी नाही. नाही बळ ते अंगी, ते बळ आमच्या अंगी नाही. परंतु त्यांनी जी अवस्था प्राप्त करून घेतली ती अवस्था मला प्राप्त व्हावी. मग महात्म्यांच्या अंगी असणार ते बळ माझ्या अंगी नाही असं महाराज म्हणतात. मग महात्म्यांच्या अंगी नेमकं कोणतं बळ होतं? हो, ते बळ म्हणण्यामागं नेमकं कोणतं बळ महात्म्यांच्या अंगी होतं विचारलं आम्ही महाराजांना, तर वर्णन गाणी पडतं पहा. महात्म्यांच्या अंगी असणार बळ कोणतं? सहस्त्रनामाचे हत्यार, सहस्त्रनामाचे शंख
ते बळ आमच्या जवळ नाही. कोणतं? सहस्त्रनामाचे हतियार, शंख चक्राचे शृंगार, अतिबळ वैराग्याचे थोर, तेला मार षडवर्गार. हे बळ आमच्या ठिकाणी नाही. कोणतं? सहस्त्रनामाचे हतियार. विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताची 1000 नाव आहेत नाही का? त्या विष्णू सहस्त्रनामाचं पठण, भगवंताचं चिंतन, त्याचं नामस्मरण केलंय का आम्ही कधी? नाही म्हणावं तर कसं करतोच की नाही, पण कसं करतो? आमचं नामस्मरण आणि महात्म्यांचं असणारं नामस्मरण पेंगत पेंगत करायचं, बरोबर ना? डोळे झाकत, एकदा म्हणलं एकदा नाही. नामस्मरण असंच करावं का? कसं करावं हो भगवंताचं नामस्मरण? कसं करत होते तुकोबाराय आमचे भगवंताचं नामस्मरण? तुकोबाराय सांगतात काय? गुण गायना गुण गायना भगवंताचं नामचिंतन कसं करावं हो? पेंगत पेंगत अजिबात नाही. अंतकरणामध्ये त्या भगवंताच्या नामचिंतनाची आवडी धरणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्या नामचिंतनाची फलप्राप्ती आम्हास व्हावी कशी हो? तुकोबारा सांगतात काय? बाबा भगवंताच्या सततच्या जयघोषानंच आम्हाला खरं समाधान त्या ठिकाणी प्राप्त होतं.
सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान. अरे बाबा आम्हाला समाधान कशानं? आम्हाला काय आवडतं तर भगवंताचं नामचिंतन करणं, त्याचं स्मरण करणं, हेच आम्हाला त्या ठिकाणी. महाराजांचा जर आपण चरित्रातला एक प्रसंग पाहिला, वद्य एकादशीला गाव सोडून कुठेतरी भजन करायला जायचा असा महाराजांचा नियम. म्हणजे रात्रभर जागर करायचा, सकाळी द्वादशीचे अभंग म्हणायची, आरती करायची, पुन्हा आपल्या घरी माघारी परत यायचा असा महाराजांचा असणारा नियम होता. एका एकादशीला महाराजांबरोबर त्यांचा एक कासाराचा शिष्य होता, तो जायला तयार झाला. त्यानं आपल्या घरी सांगितलं बायकोला, बघ आज जागराला महाराजांबरोबर चाललेलो आहे, रात्रभर जागर करणार, सकाळी द्वादशीचे अभंग म्हणून आरती करणार, आणि मग आपल्याच घरी द्वादशी सोडण्याकरता मी आणि महाराज दोघही येणार आहे. तोपर्यंत पाणी वगैरे तापून ठेव, स्वयंपाक वगैरे सगळं सिद्ध करून ठेव, सांगितलं आपलं बायकोला. याला आपलं महाराजांबरोबर गेलं निघून जागर करायला. आता दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सकाळी ती बायको उठली, नवऱ्यानं सांगितल्याप्रमाणे लवकर उठली. तिची काय अनेक कर्म आटोपायची होती ती आटोपली, स्वयंपाकाच्या वगैरे तयारीला लागली. स्वयंपाक सगळा सिद्ध झाला, पाणी इकडे तापून ठेवलं, वाट बघत बसली दोघांची. आता कधी येतात कधी येतात कधी येतात कधी येतात, त्यांचा काय पत्ताच नाही. म्हणजे 8 वाजले तरी पत्ता नाही, 9 वाजले तरी पत्ता नाही, 10 वाजले, नवे 12 वाजले तरी काही माघारी काही येताना दिसत नाही. लागली काळजी करायला. कोणाची? नवऱ्याची. छे छे छे, नवऱ्याची काळजी करायची काही एवढी गरज नव्हती. पण एक पोरगी होती बाकी 5-6 वर्षाची, आणि ती बापाचं आणि पोरीचं फार प्रेम. त्या बापाला समोर बघितल्याशिवाय त्या पोरीनं तोंडात कोणच घालू नये अन्नाचं. आता कालची एकादशी, आज 12 वाजले, ती लेकरू काय तोंडात घासच घे नको, बाबा येऊ दे, बाबा आल्याशिवाय मी काय खाणार नाही, एकच गोष्ट त्या लेकराला. मग आता काय करावं? आता म्हणजे शोधल्याशिवाय पर्याय. पडली घराबाहेर, लागली शोधायला, इकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ, कशाचा काय पत्ताच लागायला तयार नाही. रस्त्याने एक जणांना सांगितलं अमुक अमुक ठिकाणावरून त्या दिशेने लागलाय म्हणले, आवाज टाळाचा यायला, बघा म्हणले तिकडे असले तर सापडतील एखादी. ती गेली शोधत 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 शोधत, तर ह्यांचं चाललंय आपलं भजन मोठमोठ्यानं आरडायला लागलेत, भजन म्हणायला लागलेत, दंग झाले दोघही भजनात. आता जाऊन त्या नवऱ्याला हाका मारतीये मारतीये मारतीये. आता ह्यांना काय कळते? देवभावर होते का? भजनामध्ये दंग झालेली. ते बायको हाका मारून मारून वैतागली तरी हा बाबा काय डोळा उघडा. जाऊन हलवलं तिनं नवऱ्याला, गदा 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 गदा. ह्यानं डोळे उघडून बघितलं, तू कशाला आली इथं? हे बघ म्हणले आमचा आता एकादशी जागर संपतोय, द्वादशीचे आपण सुरूच करणार आहे आम्ही, जा पाणी तापून ठेव, स्वयंपाक करून ठेव, आलोच आम्ही. ती लागली बायको म्हणाला, महाराज कशाची एकादशी सांगताय, कशाची द्वादशी सांगताय? अहो लोक मुद्रा, एका बाजूला शंखाची मुद्रा, एका बाजूला चक्राची मुद्रा. मुद्रा म्हणजे तरी माहिती का नाही? असे गंमत आहे. छाप केलेले असतात, छाप असे गोलाकार, ते अशी गोपी चंदनामध्ये बुडवायचे आणि असं गालावरती, कपाळावरती, अंगावरती मारायचं, त्याला म्हणायचं मुद्रा. त्याच्यावरती उलटे अक्षर असतात, ते आपल्या अंगावर असं बुडवून मारलं की सुलटी उमटतात, नाही का? मग आता आहे आपल्याला बघायला मिळतं, एखाद्याची मुद्रा असते ज्ञानदेव तुकाराम असते, एखाद्याकडे श्री विठ्ठल नावाची मुद्रा असते, एखाद्याकडे पांडुरंग अशी मुद्रा असते. काय ज्याला जशी पाहिजे तशी आता मुद्रा बनवून घेतात आणि त्याप्रमाणे मारतात. पण पूर्वीच्या काळी महात्मे कशाची मुद्रा वापरायची? हो, शंख चक्राचे शृंगार, शंख आणि चक्र यांची मुद्रा सर्वांगावरती लावावी, आणि ते लावण्यानं सुद्धा बळ मिळत होतं बरं का महात्म्यांना. ते बळ इथं आम्हाला आज कपाळाला गंध लावायची लाज वाटते, मुद्रा कधी माराव्यात आम्ही, नाही का? वारकरी म्हणून घेतो, पण गोपी चंदनाचा गंध उभा असा ऊर्ध्वपुंड्र भार नको वाटतो आम्हाला लावायचा, नाही? फार 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 तर काय असा टिक्का लावा आम्ही, कशाचा? बुक्क्याचा टिक्का लावायचा, गोपी चंदनाचा असा नुसता टिपकाच लावायचा, उभा असा ऊर्ध्वपुंड्र गंध लावायचं म्हटलं की आम्हाला नको वाटतं. कसं बळ मिळायचं आम्हाला महात्म्यांच्या सारखं, नाही का? महात्म्यांच्या अंगी मात्र हे बळ होतं. कोणतं? शंख चक्राचे शृंगार. आणखीन काय बळ होतं?
अतिबळ वैराग्याचे थोर. महात्म्यांच्या अंगी बळ कशाचं? वैराग्याचं. कसं वैराग्य होतं महात्म्यांच्या ठिकाणी? कडकडीत असणारं वैराग्य आमच्या महात्म्यांच्या ठिकाणी होतं. हो, वैराग्य प्राप्त करून घेणं सोपं आहे का? वैरागला जाणं सोपं आहे, वैराग्य मात्र कठीण आहे. वैराग काय बारशी जवळ 2 एसट्या बदलले की वैराग मिळतंय आम्हाला, नाही का? पण वैराग्य प्राप्त करून घेणं मात्र सोपं नाही. वर्णन पडतं का? नो हे वैराग्य सोपा. वैराग्य सोपं आहे का? कठीण आहे. वैराग्याची प्राप्ती करून घेणं फार 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 अनादी कालापासून तुम्हा सारख्या सामान्य जीवाच्या अंतःकरणावरती संस्कार झालेले आहेत. कशाचे? विषय वासनेचे संस्कार आहेत. विकारांचे असणारे संस्कार तुम्हा सारख्या जीवांवरती झाले अनादी कालापासून. म्हणून या विषयांचा त्याग करणं, वासनेचा त्याग करणं आम्हाला त्या ठिकाणी शक्य होत. अहो, नुसतं त्याग करा असं म्हटलं की आम्हाला दुःख होतं. प्रत्यक्षात तर आम्ही सोडलेलंच नाही, पण नुसतं सांगितलं आम्हाला त्याग करा, त्याग करा म्हटले की आम्हाला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. मग हे दुःख नेमकं होतं तर किती होतं? ज्ञानोबाला दृष्टांताद्वारे सांगतात बरं का. काय जे सारसा ही विवडिता होय मोहावनी वत्स काढिता का भणंगो दवडिता भानियावरून. चिर परिचित असणारे दृष्टांत नाही का, नेहमी ऐकलेले. वासनेचा त्याग करा असं म्हटलं की दुःख होतं आम्हाला. सारस पक्षाला जेवढं दुःख होतं तेवढं दुःख. आता त्या सारस पक्षाला का दुःख होतं? त्या सारस पक्षाला दिवसा भेटता येत, रात्री भेटायचं. मग रात्री भेटायचं म्हणून मग एकमेकाला आवाज दिला पाहिजे, बोलवलं पाहिजे. आता त्या नरानं आवाज दिला की मादीही आवाज द्यायला सुरू करते. रात्रभर मात्र त्यांची भेट होत नाही. काय कारण? शाप आहे त्यांना. त्या नरानं उजव्या बाजूने आवाज दिला तर मादीला वाटतंय डाव्या बाजूलाच नर आहे काय की, तिकडूनच आवाज येतोय काय की. ती मादी तिकडे ओरडत बसते त्या नराला, आणि ती मादी इकडून डाव्या बाजूने ओरडत असेल तर नराला वाटतंय उजव्या बाजूनच आवाज येतोय. ती मादीला इकडे उजव्या बाजूलाच उडकत बसते. रात्रभर एकमेकांना आवाज देतात, परंतु एकमेकांची भेट मात्र त्या ठिकाणी होत नाही. रात्र संपते, दिवस उजाडतो. रात्रभर एकमेकांना आवाज देऊन जेव्हा त्या दोघांची भेट होत नाही, तेव्हा त्या दोघांच्या अंतःकरणाला जेवढ्या यातना होतात तेवढ्याच यातना मनुष्याला होतात. जेव्हा आम्हाला सांगितलं जातं त्याग करा, अजून केलेला नाही बरं का, नुसतं करा म्हटलं की तेवढ्या यातना जीवाच्या अंतःकरणाला झाल्याशिवाय राहत नाही. आणखीन किती दुःख होतं वासरासारखं. वासराला जसं दुःख होतं की नाही तसं आमच्या अंतःकरणाला दुःख होतं. होय मोहावणी वत्स काढिता. आता आम्ही त्या वासराला दूध पाजतच नाही, सोडून द्या गाईच्या वासराला. 3 दिवस आपलं बळच नाही का ठेवायचा, चिक निघतोय म्हणून ती डेअरी घेत नाही कुठली, म्हणून आपलं पाजायचं. कुठं आता त्याला सांभाळत बसायचं, उचलायची की त्याची विल्हेवाट लावून टाकायची. आता कुठं राहिली. पण पहिलं जरा होतं नाही का, देशी गाय असायच्या, वासरू गेल्याशिवाय ती गाय काय दूध देत नसायची. मग कधी सकाळी त्या वासराला 6 वाजता दूध प्यायला मिळाले, संध्याकाळी 5, 5:30 ती वासरू सारखं ओढ घेते नाही का आईकडे जाण्याकरता, गाईकडे जाण्याकरता. कधी तो मालक येतोय, मला इथनं सोडतोय दावणीतनं आणि दूध प्यायला नेतोय, वाट बघत बसलेलं ती वासरू असते. आम्ही त्या वासराला सोडावं, त्याने आपलं शिफ्टी वर करून उड्या मारत आपलं गाईकडे जावं. त्या गाईच्या स्तनाला ढुसण्या देऊन कधी दूध मुखात पडतंय म्हणून त्याची सगळी चिकाटी चाललेली आहे. त्यावेळेस आम्ही काय केले, डोळे झाकून बसलोय का, वाटच बघत बसलेला असतो. कधी कशाची ती गाय नेमकी पाना कधी घालते ना. नुसतं वासरू ढुसण्यात देतंय आणि दूध यायला लागल्यानंतर आम्हाला फरक कळतो त्यातला. आता लागलंय दूध यायला, गायनं पाना सोडला हे दिसल्या बरोबर आम्ही काय करतो, त्या वासराच्या तोंडात अंगठा घालायचा आणि त्याला बाजूला वाढायचं नाही का, आणि पुढे नेऊन बांधायचं त्या गाईच्या. स्वतः मात्र मग दूध पिळत बसायचं. अहो दिवसभराचं उपाशी असणार ते वासरू, अजून त्या जिभेला दुधाचा नुसता स्पर्शच झालाय. मनसोक्त प्यायचं तर लांबच राहिलं.
इतक्यात आम्ही त्याला उडून बाजूला काढले. त्यावेळी त्या वासराच्या अंतःकरणाला जेवढ्या यातना होतात तेवढ्याच यातना मनुष्यास होतात जेव्हा त्याला सांगितलं जातं त्याग करा. आम्हाला यातना होतात, आम्हाला सोडणं होत नाही. का म्हणून दौडीता एखादा 4 दिवसाचा उपाशी भिकारी काहीतरी कार्यक्रम गावात असा मोठा मांडव घातलेला दिसतोय, पंगत बसलेली दिसतोय, येऊन बसला आपला मंडपाच्या कोपऱ्याला. बिचारा मांडवात पण गेला नाही, बसला आपला मंडपाच्या बाहेर. आता बसलंय म्हटल्यानंतर वाढपणे पात्र टाकलं, काय पंचपक्वान्न केली होती ती वाढली, वाढ पूर्ण झाली. सांगितलं यजमानाला, मालक वाढ पूर्ण झाली, म्हणा आता केशवा माधवा. मालकाला वाटलं केशवा माधवा म्हणण्याच्या पूर्वी एक फेरा मारलेला बरा, नाहीतर इकडं ते राहिले तिकडं ते राहिले, ऐन टायमाला धावपळ नको. लागला फिरायला पंक्तीतनं सगळीकडे सगळं मिळाले का बघायला. आता फिरता फिरता याची दृष्टी नेमकी पडली अधिकाऱ्यावर, नाही का. एवढी मोठी ही मी गावातल्या सज्जन लोकांची असणारी, वजनदार असणाऱ्या, नामांकित असणाऱ्या लोकांची पंगत या ठिकाणी आयोजित केली. कोण हा भिकारी या ठिकाणी येऊन बसला. राग आला, नोकराला बोला उचला म्हणले, अगोदर त्याला तिकडे उचलून फेकून द्या, हाकलून द्या म्हणले. आता 4 दिवसाचा भिकारी असणारा तो उपाशी आहे, पंचपक्वानाचं ताट समोर आहे, कधी एकदा तोंडात घालतोय त्याला झालंय. आणि जर आम्ही त्याला पंचपक्वानाच्या भरल्या ताटावरनं उचलून हाकलून देत असू, त्यावेळी त्या भिकाऱ्याच्या अंतःकरणाला जेवढ्या यातना होतात तेवढ्याच यातना मनुष्याला होतात जेव्हा त्याला सांगितलं जातं काय त्याग करा, या वासनेचा त्याग करा, विषयांचा त्याग करा. का म्हणून दौडता वैराग्य प्राप्त करून येणं सोपं नाही, वैराग्य मिळवणं सोपं त्या ठिकाणी अजिबात नाही. परंतु महात्मे जे असतात या महात्म्यांनी या विषयांचा त्याग केलेला असतो, वासनेचा त्याग त्या ठिकाणी केलेला असतो, नाही का. भक्त म्हणून घेणाऱ्यांची व्याख्या तुकोबरा आम्हाला सांगतात. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. विषयांना काय केले म्हणून महात्मे सांगतात. अहो हा सगळा विषय आम्ही भगवत स्वरूप करून टाकला. भगवंताशिवाय अन्य कोणताही विषय आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही शिल्लक ठेवलेलाच नाही. सांगावं आम्हाला तुकोबारायांनी. विषयत त्याग
टाकलाय, नारायण करून टाकलाय. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषयांचा त्याग केला, नवे नवे विषयच नारायण करून टाकला. हे कशानं शक्य होतं हो? वैराग्यानं, नाही का? वैराग्याचं असणार बळ, अतिबळ वैराग्याचे थोर. ते बळ म्हणण्यामध्ये ही बळ आली बरं का. सहस्त्रनामाचे हतियार, शंख चक्राचे शृंगार, अतिबळ वैराग्याचे थोर. केला मार षडवर्गात, षडविकारांवरती ज्यांनी जय मिळवला. जय मिळवल्यानं जे काय बळ प्राप्त झालं ते बळ. तुकोबारा म्हणतात, नाही बळ ते अंगी, ते असणार बळ आमच्या अंगी नाही. पण आमची अपेक्षा काय भगवंता? पुढीलांचे इच्छी फळ, नाही बळ ते अंगी. संत गेले तया ठाया, देवराया पावनी. बोला, सांगा कोण म्हणते बघा.
नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी. एक गोष्ट बोलू का? बोलतो. पटलं तर ऐका, नाही तर सोडून द्या. काय नाहीतरी आमचे शब्द काय तू कोणी घेतले मोती जायचे असेल. त्याच्यामुळं काय माग म्हणायला जे माईक ठेवता का नाही तुम्ही, ते जर नाही ठेवले तर त्याचा एक फायदा तुम्हाला सांगतो. होतंय काय, ज्यांच्या पुढं माईक आहे त्यांनी म्हणावं, बाकीच्यानं नुसता टाळ वाजवा, मुखानं काही म्हणायचं नाही, असा नियम झालेला आहे ना. त्यांच्या पुढं माईक आरडतेत न आरडू द्या, आपल्याला काय करायचं. अशी एक भावना जरा झालेली आहे तशी भावना झालेली आहे. त्याच्यामुळं व्हायला येणं काय, भजन बंद पडायला लागले बरं का. म्हणण्याची वृत्ती राहिलेली नाही. आणि तोंडानं जर म्हटलं नाही तर टाळ वाजवू वाटत नसतो. नुसतंच कसं वाजवणार, त्या चालीचं त्या भजनाचं भिनावं लागतं नाही का अंगात. मग ती कसं भिंत, जेव्हा हितनं बाहेर पडते तेव्हा भिंत येते, मग ते टाळ वाजतो, मग मनुष्य उड्या आणतो, सगळ्या गोष्टी पुढच्या होतात. तिथं कसं चाललंय आता, वाजवायचा टाळ म्हणून वाजवायचा, असं माझ्या दृष्टीस पडलंय बरं का. बाकी काय तुम्ही शहाणे आहात सगळे, मी काय माझं काय अट्टहास नाही कुठल्या दृष्टीचा किंवा आग्रह नाही, पण जी दृष्टीस पडते ते आपलं सांगायचं का. त्यामुळं पुढं म्हणणाऱ्याला असावा एखाद्या ठिकाणी एखादा दुसरा, मागं म्हणताना मात्र ऐकून सगळ्यांनी म्हणावं. आणि इको सोडताना पण थोडा मर्यादित सोडायचा, म्हणजे ते काय म्हणतात कळतंय, आणि ते कळलं तर म्हणता येते, नाहीतर मग काय चलू द्या म्हणते तुमचा गोंधळ असं जरा होतंय बरं का. पण बाकी काय सांगण्या पाठीमागची भूमिका लक्षात घ्या. म्हणजे माझा काही विरोध नाही त्या गोष्टीला, माईकला किंवा मागं म्हणणाऱ्यांपुढं ठेवण्याला माझा काही विरोध नाही, पण त्यातनं हे नुकसान त्या ठिकाणी होते. त्याच्यामुळे काय होते, मुखातनं अक्षरं जात नाहीत किंवा म्हणण्याची वृत्ती राहत नाही, याचा परिणाम फडावर दिसतोय. अक्षरशः म्हणजे दिंडीला सुद्धा अशी परिस्थिती की ते रामकृष्णारी म्हणायचं असतंय असं सांगावं लागते त्यांना, अरे बाबा म्हणा नाहीतर आपला गळ्यात टाळ अडकायचा नुसता, असं असं चालायचं, टाळ वाजवायचा असतो, मुखानं रामकृष्णारी म्हणायचं असतं, हे असं सांगावं लागतं. हे कशामुळे होतं तर ह्या गोष्टीमुळे थोडंसं होतं. त्यामुळे जरा बघा ह्याच्याकडे काय काम करता आलं ह्या दृष्टीनं तर बघा, लक्ष द्या. असो महाराज म्हणतात, पुढील आमची बळ नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देवराया पावली. तुकोबाराय त्या भगवंतासमोर इच्छा प्रकट करतात. खरंच तुकोबारायांच्या अंगी ते बळ नव्हतं म्हणून तुकोबाराय म्हणतात का भगवंता पुढील आमचे नाही माझ्या ठिकाणी बळ. खरंच नव्हतं का बळ तुकोबारायांच्या ठिकाणी? बळ होतं की नाही कसं म्हणावं नाही का. मग का म्हणतात मग तुकोबाराय संत गेले तया ठाया देवराया पावली. ज्या अवस्थेला संत गेले देवा त्या अवस्थेला मला घेऊन जा. जाण्याचं सामर्थ्य नव्हतं का? होतं. का म्हणतात त्याला कारण आहे. मग काय पाठीमागची रेकॉर्ड होती की आमच्या तुकोबारांची, काय काय घडले माग, काय अवस्था आहे. अहो म्हटलं काय धुंद तुझा दरबार भगवंता, तुझा दरबार कसा आहे म्हटलं, धुंद आहे नाही का. भगवंताचा बाप म्हणून येणारा राजा दशरथ भगवंताच्या भेटीच्या अपेक्षेनं राम 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 म्हणत मेला शेवटी एकदाचा नाही. पण आला का भेटायला? आला नाही. पण कोण कुठली ती गणिका आपल्या पोपटाला हाक मारत होती, राघवा 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 नाही का. आणि तिच्यावर यमपाश पडला राघवा राघवा म्हणताना. हिनं निवू दिलं नाही त्या यमदूताला, विष्णुदूत पाठवून दिले, आपलं गिऱ्हाईक घेऊन या म्हणलं इथलं वैकुंठात नाही का. अनुकूल परिस्थितीमध्ये फल प्राप्त होईल काय नव्हत, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा
फलाची अपेक्षा आहे नाही का, तेच फळ प्राप्त झालं पाहिजे. परिस्थिती अनुकूल असताना मिळेल काहीच नवल नाही, पण परिस्थिती जर प्रतिकूल आहे ते फळ जर आपल्याला मिळवायचं तर मात्र भगवंताची करुणा भाटल्याशिवाय तर त्या ठिकाणी परमात्मा भगवंता कृपा दृष्टी ठेव नाही का. ती अवस्था मला पाहिजे, त्या अवस्थेची अपेक्षा माझ्या अंतःकरणात आहे. तिथून मला न्यायचं काम कोणाचं, मग तुझं काम आहे नाही. अरे बाबा परमार्थ आम्ही करतोय, पण या परमार्थाची खरी कसोटी केव्हा होते. परमार्थ करतो पण परमार्थ केलाय का परमार्थाच्या नावानं टिवल्या बावल्या केलं, का नुसता दिखावा केला, हे केव्हा कळतं. पोरग वर्षभर शाळेत जात होत, पण पोरांना अभ्यास केलाय का नाही केलाय कधी कळतं. निकालाच्या दिवशी कळतं. परीक्षेच्या दिवशी काय कळायचं आपल्याला, ज्या दिवशी निकाल लागेल त्याचा त्या दिवशी कळेल. निकालात भोपळे घेऊन आले का मार्क घेऊन आले खरं नाही का, त्याच्यावर कळेल काय यानं केलंय वर्षभर. शाळेच्या नावानं टिवल्या बावल्या केलं का खरंच अभ्यास यानं केला, निकालाच्या दिवशी त्या दिवशी कळेल. कसं आयुष्यभर परमार्थ केलाय का सोंग केलीत आम्ही परमार्थाच्या नावानं, नाटकं केली तेव्हा कळावं निकालाच्या दिवशी. कधी निकाल असतो आमचा आणि कशाचा निकाल असतो, कुस्तीचा निकाल असतो. कुस्तीचा आपण पहिलवानकी जरी केली नसली तरी कुस्ती खेळावंच लागते आपल्याला बरं का. तुम्ही म्हणाला आम्ही काय तालमीत गेलोच नाही, जोर बैठका काढल्याच नाहीत, आम्हाला कशाला कुस्ती खेळायला लावता. अरे तुमचं काही असू दे, कुस्ती खेळल्याशिवाय गत्यंतर नाही. कोणाबरोबर कुस्ती खेळावी लागते, यमराजा बरोबर कुस्ती खेळावी लागते. मग आता त्याच्या तोंडात माती घालायची का त्याच्या हातनं आपण खायची, हे कशावर ठरतं. आयुष्यभर काय आपण केलं, काय मिळवलंय आपण, त्याच्यावर ठरतं. परमार्थाच्या नावानं बाजार मांडलाय आम्ही का खरंच आम्ही अंतःकरणापासून परमार्थ केलाय. किंवा जेव्हा आम्ही त्या यमराजाबरोबर कुस्ती खेळण्याचा प्रसंग आमच्यावरती यावा तेव्हाच आम्हाला त्या ठिकाणी. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा देवा, हा जो काही अट्टहास आम्ही या ठिकाणी करतोय तो कशा करता करतो. महात्म्यांसारखी अवस्था प्राप्त व्हावी ही आमची आंतरिक इच्छा तुझ्या समोर आम्ही का प्रकट करतोय. त्याप्रमाणे ती आमची इच्छा तू पुरवावी. हा आमचा अट्टहास कशामुळे आहे, काय आमची अपेक्षा आहे, याचसाठी केला होता. शेवटचा दिस गोड व्हावा. भगवंता ही सगळा आमचा जो काय आटापिटा चालू आहे तो कशा करता. जेव्हा प्रसंग येईल तेव्हा त्या प्रसंगामध्ये आम्हाला यश प्राप्त व्हावं, आम्ही यशस्वी व्हावं,
नाहीतर फसगत ज्यांची झाली अशी अनेक उदाहरणं आमच्या डोळ्यापुढे तेवढ्या करता तुझ्या चरणावर प्रार्थना करतोय नाही का. काय पुढीलांचे नाही बळ ते अंगी संत गेले तया ठाया देवराया पावनी. भगवंता संतांसारखी अवस्था आम्हालाही प्राप्त झाली पाहिजे. ते मिळवण्याकरता लागणारं बळ आमच्या ठिकाणी नाही. आता देवाला आपण सांगावं देवानं आमचं ऐकावं हे केव्हा, जेव्हा आम्ही देवाला अंतकरणापासून आळवावं तेव्हा नाही का. जे देवाला हवं ते आम्ही देवाला द्यावं. देव आम्हाला जे हवं ते आम्हाला देतो. काय हवंय देवाला, देव कशाचा भुकेला आहे कळतंय लगेच नाही का. काय सांगायचं देव भावाचा भुकेला. आणि काय उत्तर आहे पुढं, हाची दुष्काळ. जे त्याला लागते तेच त्याला मिळत. कसं आम्हाला मिळावं, आम्हाला जे पाहिजे त्याला जे हवं ते आम्ही द्यावं. मग तो परमात्मा आम्हाला जे हवं ते दिल्याशिवाय राहतो. त्याकरता काय करायला पाहिजे, मग त्या भगवंताला आळवलं पाहिजे मान्य. पण कसं आळवायचं त्या देवाला, मग भगवंताला जे हवं ते आमच्याकडून जर देवाला पोहोच व्हावं अशी अपेक्षा असेल तर मग आम्ही देवाला कसं आळवलं पाहिजे. सांगतात पहा महाराज कसं आळवावं. देहाची आचाडे आळवावे देवा, देवाची आचाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या. त्याला आळवायचं कशा करता, त्याची प्राप्ती करून घ्यायची म्हणूनच त्याला आळवायचं. त्याला आळवायचं नाही कशा करता हो, वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य याच्या करता नाही आळवायचं. देवा तुझी प्राप्ती आम्हाला झाली पाहिजे म्हणून त्याला आळवायचं. मग जे काही आम्ही या ठिकाणी इच्छिलेलं आहे ते सगळं आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबाला म्हणतात देवा अरे बाबा ही आमची असणारी इच्छा, आमची असणारी तळमळ मी आम्ही तुमच्या चरणावरती ठेवतोय. आमचा एवढा हट्ट तुम्ही पुरवला पाहिजे नाही का. तुका म्हणे करी सोड पुरवी लाड आमचा. देवा आमचा एवढा हट्ट, आमचा एवढा अट्टहास तुम्ही पूर्ण केला पाहिजे. आमची एवढी इच्छा तुम्ही पूर्ण केली पाहिजे देवा. का कारण आम्हाला ती अवस्था प्राप्त व्हावी ही आमची आंतरिक इच्छा आहे. आणि ते मिळवण्याकरता लागणारं बळ आमच्या ठिकाणी नाही. म्हणून जी काही प्रार्थना आम्ही आपल्या चरणावरती करतोय, जे काही आमचं लढीवाळ बोलणं आम्ही तुमच्या चरणावरती समर्पित करतोय देवा, ते आमचं लढीवाळ असणारं बोलणं, ती आमची लढीवाळ इच्छा तुम्ही पूर्ण केली पाहिजे. महाराजांनी म्हणावं तुका म्हणे तरी कोण पूर्वी लाड आमचा संत गेले तया ठाया देवराया पावनी. सांगा कोण म्हणते बघा. तुका